कार्य आहे ते, उसके बाद अनेक कोणते तो पक्ष के नेते लोग आए थे, कार्यकर्ते आए थे, क्या नेमका प्रकरण क्या घड़ा था? शनिवार को 8:30 बजे आए थे, 3 लेडीज और जेंट्स आए थे। उन्होंने पूछा किसका गाड़ी है, तो बोला जयस भाई गाड़ी है। बोलते किधर आते हैं, तो बोला सवार करने का आते हैं। वो त्यांना सांग गाड़ी लावायची नाही, गाड़ी लगाने का नहीं है, कल अगर गाड़ी लगाएगा तो मैं गाड़ी भी पलटी कर देगा। मैं भाई को नंबर दिया, भाई को बोला ऐसा है। तो लोग शनिवार संडे को दिन फिर आए, वो लोग बोलने की गाड़ी लगाया, तो भाई आ गया, भाई से बात की अपना। वो लोग फिर पुलिस चौकी के लोग गए, जो इधर बोला तो चौकी में मेरे बोला करके साहब ने बोला उसको लगाने तो बाजू में लगाओ, तुम इधर लगाओ, का टेंशन नहीं है। कौन था वो, कौन से? इधर मनसे वाले थे, इधर से अपना क्या नाम उनका है, अच्छी नाम मंगेश का नाम दादा गए है। वो आए थे, उनको वाइफ आई थी, उनको फ्रेंड लोग थे, उन लोग आए थे। किसी तरीके का डिमांड भी किया? नहीं, कुछ पैसे कुछ नहीं किए थे, खाली बोले गाड़ी लगाने का नहीं, मेरे को गाड़ी लगाने का इधर, तो बने दादा सेठ को बोल दो गाड़ी नहीं लगाने के इधर, गाड़ी लगाएगा तो मैं कल इधर गाड़ी पलटी करूँगा, तोड़ूंगा इससे। प्रशासन से क्या मांग करो? अभी मेरे को कुछ मैं पता भाई बोला करके अभी गया चौकी में गए थे हम लोग, वही बात चौकी में बोले, बाकी नमकी बोले, बताया आपको, बोले गाड़ी पलटी कर देगा, ये बोले भाई कुछ। माझा भाऊ आहे, गेले 10 वर्ष झाले तो इथे व्यवसाय करतोय। माझ्या आईचा व्यवसाय आहे हा। आईचं वय 60+ झालेलं आहे, म्हणून आई सध्या येत नाही आहे इथे, तर माझा भाऊ सांभाळतो। तर इथे काही 5-6 लेडीज येतात, त्याला सांगतात की फोन कर मला, त्याने फोन नाही केला, त्यामुळे त्यांनी तो राग डोक्यात ठेवला आणि म्हणतात की तू फोनच नाही केला, तू फोन का नाही केलास आम्हाला, आमच्याशी तू बोलतच नाहीस। तर ही जबरदस्ती मला असं वाटतं हे चुकीचं आहे। जर एखादा जेंट्स नाही म्हणतो तुमच्याशी बोलायचं, तर तुम्ही त्याला फोर्स नाही करू शकत। दुसरी गोष्ट, त्यांच्याबरोबर अजून 4-5 जण येतात, ते असं 15-16 जण येऊन इथे भीतीचं वातावरण निर्माण करतात आणि माझ्या भावाला सारखं टॉर्चर करतात की तू इथं गाडी लावायची नाही, गाडी तोडून देऊ, म्हणजे दादागिरी, अक्षरशः दादागिरीच करतात ते। आम्ही गाडी तोडून टाकू, हे करू ते करू, पण ह्याच्याने खूप मानसिक त्रास होतो आहे आम्हाला। मला असं वाटतं खूपदा झालं हे, पण आता हे अति झालं आहे आणि ह्याच्यापुढे जर असं होणार असेल तर याची सर्वांची जबाबदार ते लोकच असेल, कारण माझा भाऊ एकटा असतो, जातो येतो, त्यामुळे मला ही भीती आहे की उद्या जर काही झालं तर सर्व जबाबदार हे, कारण ते डायरेक्ट येऊन धमकीच देतात, आम्ही तोडफोड करू, आम्ही असं करू तसं करू। नाही, अविनाश दादांना मी मेसेज केला आहे, मेल केला आहे, त्यांना मी सर्व प्रकार सांगितला आहे। ते म्हटले मॅडम मी तुमच्याशी सविस्तर चौकशी करून भेटतो, असं बोलले आहेत ते मला। आपण घडलेला पोलिसांकडून छान प्रतिसाद मिळाला। आम्ही गेलो होतो नौपाडा पोलीस स्टेशनला, तिथे सांगण्यात आलं त्या लोकांना की तुम्ही अशी जबरदस्ती करू शकत नाही, तो तिथे 10 वर्षापासून लावतो, तुम्ही तिथेच लावायचं, तुम्हाला लावायचं तर तुम्ही बाजूला लावा, पण तुम्ही असं कोणालाही जबरदस्ती करू शकत नाही की तू हटव आणि मी लावणार। हे त्यांनी तिथं चांगलं सहकार्य केलं आम्हाला नौपाडा पोलीस स्टेशनला। अशा प्रकारे तुमच्याकडे कुठली मागणी केली वगैरे नाही का? अजून तरी मागणी नाही केली, मग प्रेशराईज तसंच केलं जातं आहे आम्हाला, कॉल का नाही केला, बोलतच नाही आमच्याशी तो, मला एकंदरीत प्रकार असं वाटतं आहे। त्या दिवशी आपल्याला आता जसं आता यांनी सांगितलं की जो शनिवारी जो प्रकार घडला आणि त्यानंतर रविवारी जसे ते लोक मनसेचे काही पदाधिकारी लेडीज आणि जेंट्स दोघे आले आणि यांना इथे येऊन पहिले यांचा अतिक्रमण विभागाला त्यांनी फोन केला की ही गाडी उचला म्हणून, आणि अतिक्रमण विभागाचे पण मला असं वाटतं जे अधिकारी आहेत ते कदाचित यांच्या पक्षासाठी काम करतात, म्हणून लगेच त्यांची सुट्टीवर असताना देखील लगेच त्यांनी गाडी पाठवली आणि कारवाई करायला लावली। त्यांनी फक्त ह्याच गाडीवरती टार्गेट करून फक्त गाडी उचलायला लावली। कुठेतरी ते नेहमी सांगतात की बाबा मनसे हा नेहमी मराठी माणसासोबत उभा आहे, पण कुठे आज मराठी माणूस व्यवसाय करतोय तर कुठेतरी त्याच्या पोटावर लाथ मारण्याचं काम करत आहे। नक्की यांची पोटदुखी काय? तो मराठी व्यक्ती व्यवसाय करतो ही पोटदुखी आहे की तो मागासवर्गीय आहे म्हणून ही पोटदुखी आहे तुमची? तुम्हाला असं आहे का की बाबा तो मागासवर्गीयांचं काम नाही करू द्यायचं, तर तसं सांगा, तुमच्या पोटदुखीचं आमच्याकडे त्याचं औषध पण आहे, पण असं येऊन मुद्दाम तुम्ही टार्गेट करू नका। आम्ही त्या ताईंना सांगितलं की जर इथे धंदाच करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, तुम्ही लावा, आजूबाजूला लावा, भलेही सँडविचची गाडी लावा, आम्हाला काही हरकत नाही। जर तुमचे जिल्हाध्यक्ष तुम्हाला त्या सहकार्य करत नसतील तर शेतकरी कामगार पक्ष तुमच्यासाठी सहकार्य करेल, चांगल्या गोष्टीमध्ये, वाईट गोष्टीमध्ये नाही की तुम्ही कोणाला धमकवाल विमकाल याच्यामध्ये नाही, चांगल्या गोष्टीमध्ये तुम्हाला सहकार्य करेल। तुम्हाला कुठे अडचण येत असेल तर आम्ही उभं राहू, पण कृपया करून अशा गोष्टी कुठे करू नका की ज्याच्यामुळे कोणाला वैयक्तिक त्रास होईल। आणि असा जर त्रास ते वारंवार देणार असतील आणि टार्गेट करून ती गाडी जर आता याच्यापुढे जर कधी त्यांनी जर असं काही केलं तर शेतकरी कामगार पक्ष शांत नाही बसणार। ठाण्यामध्ये तुम्हाला शेकाप विरुद्ध मग मनसे हा संघर्ष नक्की दिसेल। मग तुम्हाला फेरीवाले मुक्त ठाणे करायचं आहे ना, तर तुम्ही त्यांना एक जागा द्या ना की तिथे ते व्यवसाय करू शकता। आज गरीब माणसांनी काय करायचं? आज तुम्ही देशातली परिस्थिती बघू शकता, त्या लोकांना 2 वेळ खायचे वांदे झालेले आहेत। तुम्ही बघता त्या सिलेंडरचे भाव काय,
पेट्रोलचे दर वाढलेले आहेत. आज जर कुठे गरीब माणूस तो व्यवसाय करतोय तर तुमची पोटदुखी कशाला पाहिजे? तुम्ही त्यांच्यासाठी पहिले काही ते धोरण राबवा ना. ते त्यांना कुठेतरी जागा द्या व्यवस्थित. ते नाही करणार तिथे. आता हे मोठे मोठे दुकानवाले जेव्हा यांनी बाहेर लावलं, तुम्ही त्यांच्यावर का नाही कारवाई करत? तेव्हा का तुमचे हात थरथरतात? तेव्हा तुम्हाला लाजा नाही वाटत का? तेव्हा का तर मोठा माणूस आहे म्हणून गरीबाला तुम्ही कसंही दाबू शकतात. मग त्या व्यक्तीला दाबताना तुम्हाला काय मग हे होतं? आणि जर तुम्हाला एवढं फेरीवाले मुक्तच करायचं आहे ना, तर मग हा का फक्त एकच गाडी लागली आहे का? ठाण्यामध्ये एकच गाडी लागली आहे का? तुम्ही बघा ना, इथे पूर्ण इथे प्रत्येकाने लावलेला व्यवसाय करतोय माणूस. आणि तो काय प्रत्येक काय फक्त काय ठाण्यातलाच आहे का? किंवा राम मारुती रोडवरचाच आहे का? राहतात ना कोण लोक ठाण्यात राहत असतील, कोण कळव्यात राहत असेल. अहो पण महाराष्ट्रीयन आहेत ना, महाराष्ट्रामधलेच आहेत ना. आता काय यांनी काय UP बिहारला जाऊन यांनी करायचं का धंदे? हे स्वतः करत नाही आणि यांनी दुसऱ्यांच्या पण पोटावरती यांनी पाय ठेवायचा का? तुम्हाला करायचं तुम्ही करा, बाजूबाजूला लावा कुठेही, आमचा काहीच त्याला विरोध नाही आहे. पण कुठे कोण करते तर त्या पोटावर कृपया लाद नका मारू, अशी आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे. जसं त्या दिवशी मी आलो तिकडे, जेव्हा बघितलं अतिक्रमण विभाग कारवाई करतायत, तर मी त्या अधिकाऱ्यांना विचारलं की सर, बोललो तुम्ही सरसकट कारवाई करत असाल तर माझा तुम्हाला थोडाही विरोध नाही, मी तुमच्या कामात बिलकुल येणार नाही. पण जर तुम्ही टार्गेट करून फक्त एका गाडीसाठी आला असाल तर मग नक्की बोलो कोण आहे, तुम्हाला काय असं आहे, कोणाचा फोन आला, तुम्ही काय कुठल्या पक्षासाठी काम करतात आहे का? तुम्ही जर एक महानगरपालिकेचे अधिकारी आहात तर तुम्ही महानगरपालिकेचं काम करा, सरसकट काम करा. तुम्ही कुठल्या पक्षाच्यासाठी काम नका करू, त्यांच्या घरचे भांडे नका घासू तुम्ही, असं आमचं त्यांना म्हणणं आहे. आणि जर तुम्ही वारंवार जर मुद्दाऊन एकाला कोणाला टार्गेट करत असाल तर आम्ही शांत नाही बसणार. तुम्हाला आम्ही काय हातामध्ये बांगड्या नाही घातल्या, आम्ही इतके दिवस शांत आहे, कारण आम्हाला कुठे स्टंटबाजी नाही करायची. आमचा पक्ष कधी तुम्ही बघितला नसेल, आज स्वातंत्र्य काळापूर्वीचा आमचा पक्ष आहे. तुम्ही पहिला आमच्या पक्षाने कितीतरी बलिदाने संयुक्त महाराष्ट्रासाठी आमचं रक्त सांडलेलं आहे, आमच्या पक्षाच्या लोकांचं. असा हा विषय. यांना इतिहास माहिती, यांनी पहिले इतिहास बघावा काय आहे काय नाही. नुसतं मराठी करून नाही होत. मराठी माणसाला तुम्ही जगवा, मारू नका तुम्ही. मराठी माणूस जगला तर हे होईल, नाही तर आज मराठी माणसाला गावाला जायची वेळ आलेली आहे. तुम्ही नुसतं मराठी करत नका बसू. आणि तुम्ही आणि कसं आहे, काही लोक जे याच्यामध्ये जे षडयंत्र करतात ते जसं कसं मांजर कसं डोळे मिटून दूध पिते, तिला वाटतं की बाबा आम्हाला कोण बघत नाही, पूर्ण जग बघत असतं. तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला त्या व्यक्तींना सांगणं आहे की जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला काही गोष्टी कळत नाही तर हे तुम्ही मग तुम्ही खरं अज्ञानी आहात असं आम्हाला वाटतं. सर्वांना सर्व गोष्ट माहिती आहे. उगाच तुम्ही कोणाला एकतर्फी टार्गेट करू नका, माझी तुम्हाला विनंती आहे सध्या. आता याच्या पुढचे परिणाम मग तुम्ही बघा, मग काय आम्ही शेतकरी कामगार पक्ष रस्त्यावरती उतरून काय करू. शनिवारी संध्याकाळी हा माझा माणूस इथे काम करतो सँडविचच्या गाडीवर सुक्कू. तर त्याच्या काही महिला व त्याच्यासोबत 2-3 जणं आले, त्याला धमकी वगैरे दिली. त्याला सांगितलं की तू इकडे गाडी लावायची नाही, जर तू गाडी लावण्यात आली तर तुझी तोडण्यात येईल, तू लावायची नाही. त्यांची जोर जबरदस्ती चालली होती. हो, माझ्या माणसाला ते लोक नंबर वगैरे देऊन गेले की तुझा जो मालक आहे त्याला तू कॉल करायला सांग. तर मी काय लेडीज असल्यामुळे कोणाला कॉल केला नाही. मी बोललो ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी रविवारची गोष्ट आहे, संध्याकाळी 7:30-8च्या टायमाला परत 4-5 महिला, त्यांच्यासोबत 5-6 माणसं वगैरे सर्व जमा झाले. माझ्या माणसाला विचारलं, हे तू गाडी का लावली, जर तू गाडी लावली तर परत तुझी तोडून टाकेल, तुला लावायची नाही गाडी, तुला सांगितलं नाही. एकदा अशी दमदाटी वगैरे करायला लागले. आणि असं सांगायला लागले की ते आम्हाला इकडे आता आम्हाला करायचे लेडीज लोकांना. आज आम्ही 10 वर्ष झाले लावतोय. मग हे लोक कुठे होते त्या टायमाला? तेव्हा त्यांनी येऊन लावायला पाहिजे. मी कोणाला सांगितलेलं नाही आहे की तुम्ही माझ्या बाजूला लावू नका का नका लावू, तुम्ही येऊन बिंदास लावा, जे काय ते TMC वगैरे बघून घेईल. पण यांची नेहमीची जोर जबरदस्ती चाललेली आहे, नुसतं धमकवायचं आणि काहीतरी याच्या मागचं वेगळं राजकारण आहे. फक्त मला टार्गेट केलं जातं. आज तुम्ही बघता ते लाईनशीर किती व्यवसाय करतात आहे इकडे. त्याच्यामध्ये मुसलमान झाला, बंगाली झाला, भैया झाला, भरपूर. मग मराठी माणसालाच का टार्गेट केलं जातं आहे? मराठी माणसाला टार्गेट करतं ना. टार्गेट कोण करतं तुम्हाला? टार्गेट आता हे मनसेचेच लोक करतात आहे ना आम्हाला. की तो आता ते एका ठिकाणी असं बोलतात की मराठी माणसाने धंदा करावा, व्यवसाय करावा. आज तेच आमच्यावर दबाव आणतात आहे. म्हणजे याचा अर्थ असं झालं ना, आज तुम्ही बघू शकता त्यांचं म्हणणं पण असं आहे की तू सावरकरला राहतो, मग तू इथे का लावायचा? आज लोक UP बिहारवरून येऊन सुद्धा व्यवसाय करतात. मग त्यांना हक्क नाही आहे, आम्हाला हक्क नाही आहे का? आम्ही कुठे जरी येऊन व्यवसाय करू शकतो ना आम्ही व्यवसाय. मग त्यांचं म्हणणं असं की तू तिकडे करतो तर तू तिकडेच लावायची. ही त्यांची नेहमीची जोर जबरदस्ती आहे आणि हे नेहमीचं झालेलं आहे आणि नेहमी आम्हाला खूप मानसिक त्रास देत आलेला आहे. आतापर्यंत आम्ही शांत बसलो. याच्या पहिले पण आमच्यासोबत असं झालं होतं, तर आम्ही नौपाडा पोलीस स्टेशनला गेलो होतो. त्या टायमाला आमचे वाद झाले होते. तर त्या टायमाला पण आम्ही थोडं कॉम्प्रोमाइज केलं, बोललं ठीक आहे जाऊ दे, होत असतं. पण आता आमच्या गळ्याशी आलेलं आहे तर आम्ही शांत नाही बसणार. आणि याच्या मागे कोण आहे ते सुद्धा आम्हाला माहिती आहे की हे कोण करून आणतंय. पण आम्ही ते आता वेळ आल्यावर नक्की त्या सांगणार आहे आणि नक्की करून दाखवणार आहे की तो व्यक्ती कोण आहे. आणि काही लोकांना असं वाटतं की राम मारुती रोड ठाणा आमचाच आहे,
तर आम्हीच फक्त लावलं पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे, बाकीच्यांनी बाहेरच्यांनी येऊन केलं पाहिजे. हा कोणता न्याय आहे? आज आम्ही जर लावलं तर काय चुकीचं आहे का? आम्ही काय ड्रग्स विकतोय का, गांजा विकतोय का, काय धंदा करतोय? इकडे व्यवसाय करतोय ना आज आम्ही. मग यांची ह्या गोष्टीमुळे जोर जबरदस्ती असते. तर ह्या गोष्टीसाठी मला न्याय मिळाला पाहिजे आणि याच्यावर